सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेन संकट तराल दुर्घट भवशिन्नो जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम धरे हाची नेम अहरनिशे तयाच्या चिंतने निर्शेन संकट तराल दुर्घट भवशिन्नो तुका म्हणे कोटी कुळे ते पुण्येत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेन संकट तराल दुर्घट भवशिन्नो नमो विठ्ठला रागिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौर्निहान गंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू संतान श्रीरंग चित्ताशी अपुरिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुझे ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तो सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्शेन संकट तराल दुर्घट भवशिन्नो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त ही प्राप्त स्थळी
भगवान गणपती बाप्पा यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवकर्ता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबार यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबार तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, थोडक्यात नामाचं महत्व पटवून देतात। शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सालावाद प्रमाणे याही वर्षी भगवान गणेश यांच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मला वाटते गणेश मित्र मंडळ संस्थान या सर्व तरुणांच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे। प्रथमतः या तरुण मंडळाला कोटी कोटी धन्यवाद। टाळी वाजवा। तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला आमचे हरिभक्तीप्रायण त्र्यंबक महाराज खराबी आम्ही फोन केला, त्यांच्या सहकार्याने आमचे मनोज महाराज शिंदे यांनाही फोन केला, म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे। या कार्यक्रमाला एकाची मनोव्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे हरिभक्तीप्रायण हिरावण महाराज कुंभारेकर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न गायन, कोकिळा, भजन सम्राट आमचे पवन महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। मला वाटतं हे बाल भजनी मंडळ बसलेले वारकरी शिक्षण संस्था चालक, मला वाटतं उद्या ज्यांची कीर्तन रूपी सेवा आहे आमचे संदीप महाराज, त्यांच्यासाठी टाळी वाजवा। त्याचे मास्टर पुढे आहेत आमचे मायकारू वाचणारे वारकरी रत्न हा आमचे रामेश्वर महाराज ना वडगाव, आमचे विठ्ठल महाराज, आता सगळेच महाराज। आता कसं शिवीला 2 सण पाच मुले एखादा फटकत मृतांगार पडते मर्दान महागुरु मर्दान महागुरु मर्दान वर्षी ताल म्हणजे आमचे परमेश्वर महाराज वाटाने फुटाने काय होत त्यांच्यासाठी टाळी वाजवा। आमचे मृदान वर्षी राम महाराज खराबी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला सौंदर्य सुंदर आहे। तुमचे नाव घेतलं कोणा कमी करू नका, आपल्याला ऐकलं थोडं। आज प्रथम दिवस आहे, पहिला देवाला व्हायला आता उद्यापासून बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड तोंडाला पाणी सोडू देऊ नका, थोडं लक्ष नाही। आपल्याला कमी बारमध्ये जास्त रंग काढायचे। ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार। तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त। माझे नानाबाई सांगतात आनंद रे
मी विनोदाला सांगत असतो प्रत्येक मनुष्य परमार्थ करी नाही. वा माळ कोणी घाली नाही, बुक्का कोणी लावली, चुका ना तू चुका. अरे माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी आनंद जरा जोरात वाजवा. जस काय लागलं तर कशी वाटून झालं होतं. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजाराच्या मार्गाला पुण्य लागते. थोडं लक्षीत राहील. नाथ मला सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैटा होये मला कितीतरी सांगते की बहुत असकृताची कारण ते खपाट्याच्या नावाने जन्मजन्मीचे असेल. दादा एका मिनिटात बोलतो. आपल्या गावाचं नाव काय हेलस. एखादा विचार चला भागवत कथा आहे आणि शिवपारायण आहे आणि कथा झाल्यानंतर महाप्रसाद आहे. प्रसाद खाण्यासाठी चला त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस रांगात थंडी ताप आहे. लक्ष द्या थंडी ताप आहे. तसे एखाद्या विचारला चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्याला सांगितलं कीर्तन आलो असतो पण अंगात पाप आहे. तुम्ही इथाला थोडे भाग्यवान आहेत. लक्ष देऊ नाही का महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमात्मा मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आणि आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो शाबास. जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा पाप. पाप करण्याची ताकद फक्त सांगतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबार आहे ज्ञानोबा आहे नाथ महाराज. केवळ तुमचं माझं पाप घालण्यासाठी आम्ही बोले कुंटुबाची मला असे कुणी जर असले तर आंदोलन फाशी गावते. मी विनोद म्हणून सांगला त्र्यंबकराव तुम्ही एका ठिकाणी कीर्तन माझ्या पाठीमागे 4 जण उभा त्याला काहीच नाही.
मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्याने भजन म्हणायचं सोडून मला सुचलं. आता इतकी येडे मला फाशी घ्यावं लागेल का? आनंद वाटायला टाळी वाजवा. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तनात झोपा काढण्यासाठी. ज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बरायचे लक्ष द्या. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया आजच्या भागात तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करतात. तसा विचार केला तर 3 वर्ग पडतात. किती? लक्ष द्या मला. इकडे बघा. एक वर्ग आहे कर्मपठार, दुसरा वर्ग आहे भोग पठार आणि तिसरा वर्ग आहे विचार पठार. कर्मपठार वर्ग ब्राह्मणाचा आहे, ऋषीमुनीचा आहे. त्यांना कर्म जरूर पाळावं. ऐका. भोग पठार वर्ग असो काय पाप पुण्य हे जाणती. उत्तम मध्यम भोग. पशुला पापही कळत नाही, पुण्यही कळत. आता एवढी पब्लिक बसल्या बापाची मग काही पुढं काही खरं सांगा. आता इकडं माणसं आले का बैल झोपले काय? हा वा. आणि नाही आले ते तुम्हीच पण आम्ही अरे शास्त्र कशाला म्हणा माणसाला कळत आहे, तुल्य कशाला म्हणा माणसाला कळत आहे, धर्म कशाला म्हणा माणसाला कळत आहे, अधर्म कशाला म्हणा माणसाला कळत आहे, देव कशाला म्हणा माणसाला कळत आहे, माय बाप कशाला म्हणा माणसाला कळत आहे. अरे बरोबर. आणि इतर जन्मात भजन नाही. जिथं घाम तिथं कुकरचं खाली शुगर होते याच देही घडी देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही पोटे काय सांगव हरा झोपा. इतर जन्मात ज्ञान नाही. जागा थोडक्यात बोलतो. ऐका. माणसाला माळ असते का बैलाला? वा क्या बात आहे. आता काल सक्रात मशीन साजरी केली का बाहेर लय बाया इकडे जागा पुन्हा तिकडे जागा. कालच्या सक्रातीला बाया सगळे थाट होता.
चला चल बाया तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतो लक्ष देऊन ऐका अरे माणसाच्या जन्मात जी आयुष आहे इतर जन्मात आयुष नाही टळीवार भाऊ आल्या आल्या तुम्ही काही खाल्लं नव्हतं खरं सांग आल्या आल्या तोंडात काही टाकलं नाही आता भुकीला घेऊन टाकलं माहिती का असं मी दिशा इतकं का पण नाही आला ह्याला वाटतं दिशा इतकं इतकंच आहे ज्या इतकाच असतंय पुढचं काळ असलं बघा कोणता भोग घ्यायचे कोणता भोग नाही घ्यायचा या जन्मात आहे मग तुकोबांनी विचार केला अरे इतकं सुंदर इतकं शरीर अवोटा हात का मानवते हे तुझ्या अरे काया किया कसे सोया ताकदवाना मेरा मेरा सबही तेरा जन्महार गमाया अक्तौरांशी कीर्ती माही ये पद पाया अवोटा हात का मानवते अल्लाह ने तुझ्या बऱ्याच दिवसांनी ह्याची भेट झाली त्याला म्हणायचं म्हातारपणा भरपूर पोरग झालं म्हणायचं सुंदर शरीर दिले ऐका दिले इंद्रिय हातपाय इतकं सुंदर देत असताना तू खबर विचार केला माणसं काही शहरात आहे विचार करिता वाया आहे हे आणलं ठीक आहे ते मूळ तुकोबांना सांगितलं कसा बी विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करावा क्या बात है विरोधाला सांगते भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते नाही तर काही वेळाची भाजी लिहिलं म्हणा डबेचे डबे मसाला चव नाही कशा काही बाया मसाल्याची राख करतात भाजीला चव लागत नाही म्हणा की इमानदारी लागा राव एका बाईने भाजी केली तेल मीठ मिरची जाळता नाही कुमारी का मालकाला भूक लागली ते मला जेवण वाट मला वाटलं दुसरीकडे हे लय सांभाळावं लागतं इतर करणं इतकं सोपं नाही आठवावं लागतं आठवून पटवावं लागते पटवून वटवावं लागते आठवलं पटवलं वटवलं तर बरं नाही तर कटवलंच मारायचं काय सांगू आठवलं पटवलं आता ह्याला भूक वाढली ह्याला मला भाजी वाढ हिनं भाजी वाढली ह्याला भूक आणला शिडी तर इथंच माया ब्रह्म जगत सत्य जगत नित्य सगळं आध्यात्मात आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे फक्त मी एकटा सोडून भाजी कशी का होणार मालकीन जे वाढते पुढे बसते परमेश्वर महाराज झाले ना
झाले माझं लगेच कळते. झाली समाधान तुमची. आता ती बाई पुढे बसली आहे त्याच्या डोळ्यात हसलेले गप्पीत तरी बसल्या बसल्या म्हणजे मा भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यात हसरू ते मला प्रेम असू आहे प्रेम असू. ती म्हणजे थोडी भाजी देऊ का जास्त प्रेम म्हणून मसाला वाटा गाठा लागला म्हणा ढाला ढाला. डोक्यात ठेवा तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतोय. भाजी चांगले तर चव लागते नाव निघते असे गुरुजन चांगले असते ते कीर्तन करावं वाटतं. जगात करून तुकोबारानं सांगितलं विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा बी असा विचार करा सारासार विचार करा. लक्ष द्या काही गोष्टी सार आहेत. काही गोष्टी सार आहेत आणि काही गोष्टी आसार आहेत. आता तुम्ही शून्य माणसे भुईमुगाची वर्तकल्पना कसा बरोबर भुईमुगाची शेण वर्तकल्पना कसा आहे आपली आठवणी शेंगदाणा सार खाली वर्तकल्पना आपली आठवणी असा आंबा आपला थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पाण्याला पिकला मला वाटत झोपले आंबा वर्तकल्पना कसा आहे असा आपला रस सार पोय असा वाचाना दूध दूध कसं आहे दुधात पाणी घातलेलं इकडे कोणी घातलं नाही आमच्या इकडे सांगलं पण मुद्दा डोक्याला पेढा पेढा कसा आहे संपूर्ण सार आहे तसा देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार मानवाने सोडत पाणी जपत असे वारंवार फला कटवतो संसार येते सार भगवंत नाम साराचे सारे ढाला
घरातला सार आहे. सारासार विचार करा. उठाउठी थोडं लक्ष राहायचा. काही गोष्टीचा विचार करायचा नाही. काही गोष्टीचा एकदाच करायचा, डबल करायचा. आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा. दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार करायचा. दुसऱ्याचं वाटोळ केलं तर आपलंच होत. आता बरेच लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला बुकात लावतो. आम्ही हुशार, आम्ही आधीच बुका लावतो. आता भांडणं लागल्यास महिला म्हणजे काय हरपार काकडा काय मिळत नाही. शहराच्या महिला गंगू तोंडच काळ करते. गंगूच्या करण्याच्या आधी शंभूची हात काळी होती. बघा तुम्हाला थोडक्यात सांगतो. दुसऱ्याचं वाईट केलं आपला झाली शहरा. दोघ जण नवर बाईक होते. किती होती? मला वाटतं महिला लिहिली काय योगा दोघांची एवढी. संदीप महाराज आम्ही गुंटवासी. पण खरं सांगा परमेश्वर महाराज घरात हुशार कोणा. तिने सांगितलं माझ्या आईला घेऊन आता एक कधी उघडतो. जे देवा जे देव जे माझे बायको पुढचं कळलं जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. पडत गेला मारुती कार घेतली. सासूबाईला गाडीत बसलं. सासूबाई आली तेव्हा उद्गती छाप होती. कशी होती? उद्गती छाप. त्याची आई गुबगुबीत. आता स्वतःच्या आईची सेवा किती केली असेल नाही. एक महिना एका महिन्यात ढुस 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 ढुस. घरची म्हातारी अशी होती अशी धरली. आणि सासूबाई उद्गती छाप गुबगुबीत. आपल्या इकडे म्हणाय लाडू झाले घट. सासूबाई पडली म्हातारी हाना ना तुला ना ह्या डोक्याला हात लावला. विचार केला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्गती छाप गुबगुबीत कशी काय. आणि कोणी असो तिला बघावं. आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे गपगार काही चालत नाही. आता बरेच कीर्तनकार इथं कबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या बघा तो काय म्हणतात. त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कबरच्या मिळत नाही. इथं नाही काही. आता काही आमदार खासदार आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट झाली पाहिजे. घरी गेली की तिरी बिची पण मेरी बिची. बायकोबरोबर इकडे या का तुमच्या आईची सोय करण्यात माझी मी राहणार. तिला सांगितलं चिंता करू नको. पण अवकाळी पाऊस पडलाय माझ्या आईची सोय होतो. रात्री 12 वाजता उठला. आईची वाट डोक्यात घेतली. टकाक 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 असं. जशी बात मिली तशी नदी. इमानदार माणसाला माणूस पाहिजे यात नाही. देव राखी तया मानी लंबोर नबोरे काटा हिडता वर देव सका धरी यशवा उभेचे कृपा करी. ज्याला देव तारते त्याला कोण मारते. म्हातारी भात गेली तिच्या हातात लिंबाचा फाटा. जय हरी म्हातारी लिंबाच्या वरी ओढली भाट. आता अवकाळी पाऊस लय नाही 2 ते 3 तास. पूर्व सरला आमशेची रात्र चोर चोरी करण्यासाठी आलते. कशासाठी? प्रत्येक चोरा नवीन कर सोड किती कर हो म्हणा की द्यायचे का घ्यायचे. प्रत्येक चोरा नवीन कर. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण मला माझा हिशा करा. दुसरा मला माझा करा. तिसरा मला माझा करा. म्हातारी बरोबर बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिशा करा रे. आराट्या बोराट्या खाराट्या. कुणाचं धोतर कुठलं कुणाचा पॅन्ट फाटला लाख पळा. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? खरं भूत विनोद म्हणून सांगत नाही. नुसतं भूताचं नाव केलं माणसं तिकडे जा. आणि खरं भूत दिसले सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर उतरली. म्हातारीच्या अंगावर 9 वार डुबलं होतं. किती? 9 वार. त्याच्याकडे 3 वार पाडले. झोपले काय खाली किती तेव्हापासून झाले 6 वार. पुढचं सांगितलं 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी होतं ते गटुळ्यात बांधलं. लवकर उत्तर द्या. सोनं चांदी घेऊन आई कुठे जाणार? वा एवढं वाक्य डोक्यात ठेवा. आपण स्वतःच्या माय बापाला जो मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण हो म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारी आपले माय बापाच आहे. वाहे माऊलीचे बस तरुण मंडळी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चाला. तुम्हाला कुत्र चावल्याशिवाय मारणार नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. माय बाप आशीर्वाद दिल्याशिवाय मारणार नाही.
म्हणत नाही परमेश्वर महाराज. ज्याची आई जिवंत आहे त्याला रात्री 2 वाजता घरी जायची. किती अंधार वाजवायचं. थाटकन आई उठते, दार उघडते आणि पहिला तिचा शब्द असते, बाळा इतका उशीर तू जेवलास का? रात्रीच्या 2 वाजता तुमच्या जेवणाची वाट पाहणारी आई. आणि आई गेल्यास बाई. प्रेमाची वाट आई पाहते आणि बाई वाटत आहे उभा. भेटीची पाकिटाची आवडी बरोबर म्हणून बोलत नाही. आपली आई जाऊ द्या आणि तुम्ही दार वाजवा. जवळच असते मम्मी पप्पा मम्मी पप्पा. झोप झोप कुठे बोलणं केलं ते झोप. आई गेली प्रेम संपलं. बाप गेला आपल्या घरातला आधार संपला. सोन्या चांदीच्या कडून डोक्यात घेतला. टाकात 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 असं दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू भुतवून खाली. कमली त्याची कळली अम्मा. मुलगा पळत गेला गळ्याला मिठी मारली. आई काय बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती आणि सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे कशी आलीस? आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनं घेऊन आला. काय झालं पाहिजे त्यानं विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली इतकं सोनं आणले. म्हणला बायको तर तरुण आहे, हिला नदीत टाकल्या सोनं किती आणि सोनेवाले बेचेने एक आणते असली तर बाहेर बसती फिरताना घेतली इतकं सोनं. रात्री म्हटला बायकोची वाट डोक्याला घेतली. टाकात 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 असं जशी बाग दिली तशी नदी. जे हरीण बायको समुद्राच्या मोरी डबल डबल माघारी आली. आणि मुद्दा डोक्यात ठेवा. आई इमानदार होती तर सोनं चांदी घेऊन घराकडे आली आणि बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली ताळीवर डोकाला. दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं वाटोळं करायचं राहत राहत असा कधी विचार करायचा. काही गोष्टीचा विचार करायचाच नाही. आणि काही गोष्टीचा एकदा परमेश्वर महाराज लग्न करण्याचा जरूर करायचा, दुसरी करण्याचा करायचा. काही म्हणतील एकच मिळेल दुसरी. मला सांगता दुसऱ्याला करावी बाईल आनंदा फाजित्य होईल. उभा नाही सद्वारा जाईल बायकाच्या पाना वाट्या. एक पुरुषा दोघी नारी नामामध्ये बासरी आली 2 बायका ज्याची घरी त्याचे नसावे शेजार. मला म्हणजे तसा शेजार नसावा. कुणी केली असली तर सोडून देऊ नका. मी दुसरी करू नका. मला लग्न करण्याचा विचार जरूर करावा पण एकदाच. पण काही गोष्टीचा विचार सतत सरासर विचार करा. क्षणोक्षण हाती करावा. तो वासुदेव कडो येईल विचारा वाचून नको विजय आहे विहार करावा. काही गोष्टीचा विचार सतत करायचा. मला विचार करा का उठा उठी का क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का क्या भरोसा है. समाजन जाएगे जलते जलते जिंदगी कट जाएगी कटते. दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा. क्षण भागवलं नाही जायचं फिरलं जाईल क्षणात. जाऊ दे थोडक्यात
प्रत्येक वस्तूची गॅरंटी, याची गॅरंटी, याची गॅरंटी. खरं सांगा आता विनोद पण बोलत नाही. पेटी मास्तर तुमचं नाव काय? साहेबराव बाबा. बल्बाची गॅरंटी आहे, कशाची? म्हणा की बल्बाची गॅरंटी आहे 6 महिने 1 वर्ष. 6 महिन्याच्या आत जर बल्ब चार्ज झाला तर बदलून मिळतोय, त्याची काय गॅरंटी आहे? लोक म्हणजे सकाळचा सकाळ बोल लाव दोघांनी तंबाखूला तुला लावणार कस काय कुचकाला, याची गॅरंटी नाही. पण विचार लवकर उठा उठी, विचार करा. पण काय करा विचार करू. नामधारा सारासार विचार करा. उठा उठी त्याला इंग्लिशला फोर्जीशी लागते. बरंच माणसाला मिळाला नाही. आता खरं सांगा, विचार नाही अशी माणसं. बाबा तुमचं नाव काय? रावसाहेब महाराज. रावसाहेब बाबा. असं विचार नाही अशी माणसं. आता बऱ्याच जणांना वाटत कीर्तन कवा सुटत घर कवा गट. बिना विचाराचा एकही माणूस. पण विचार करा. विचार करून काय करा. नेमकं गांजा वडा पते खेळा, नेमकं काय करा. बाकी काय करण्यापेक्षा नामधारा कंठी कुणाचे? विठोबाचे. काय त्या भरणी येगळी आणि वैकुंठ नायक दया कंठी. कंठी झाला कृष्णवादी. I was
व्यायाम करायची गरज आहे नाही तर काय माणसं सकाळी म्हणतच काका विनोद म्हणून बोलत नाही, लक्षच नाही का व्हायला म्हणलं तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या कर. आता या जुन्या म्हाताऱ्या पुढे बसल्या. आजी तुम्हाला शुगर आहे का? शुगर नाही, बीपी नाही, कप नाही, वात नाही, झटका नाही. अरे वा तुम्ही विनोद म्हणून सांगत नाही. जुन्या काळात स्वयंपाकाला काटवट होती. काय होती? काटवट. बाईला वटणीवर आणायची काटवट. आणि त्या काटवटीला 2 कान असायची. किती? 2 कान. आणि जुन्या काळातल्या बाया 25 माणसाचा स्वयंपाक. किती? आता 2च तोंड खिचडी बोल हम जो हमारे दो म्हातारी ठेवतो. आणि विनोद म्हणून बोलत नाही. विचारा त्या आजीला, आजी चुलीवरची भाकर, तयावरची भाकर किती फुगायची? पापड मस्त हिरवा ठेसा, कोणाला पाणी सोडू नका. विनोद म्हणून बोलत नाही. तयावरची भाकर, चुलीवरची भाकर अशी बॉम्ब फुगायची. हिरामन महाराज आता भाकर फुगा नाही, आता करणारी बाई फुगाली. शरीराला कष्ट असा पण लक्ष दिलाय का? कंठी धरला कृष्ण मधी अवघातली प्रकाश ज्यानं देवाचं नाव कंठात धारण केलं त्याला बाकी साधना करण्याची गरज आवडीने भावे. याने घ्यावे त्याचे नाम तिशी करणे याचे. जाऊ द्या थोडक्यात. देवाला कशाच्या आवड आहे? कशाच्या आवड आहे? त्याच्या नामाची. कशाची? त्याच्या नामाची. मी काही फार्म भरला नाही. हात पिपेचा सागर नामासाठी पाच. जाऊ द्या थोडक्यात बोल. देवाला नावाची आवड आहे. कशाची आवड आहे? साहेब आपला साहेबराव बाबा त्याला नावाची आवड आहे. तुम्हाला आता हे आता हे तरी कुठे वाजता तू उभी आहे. वा वा उभी का? साहेबराव वाईन सोडून द्या. उगं तुमच्या म्हाताऱ्याचं नाव घ्यावा. आदल्या मधल्या घरा, आदल्या मधल्या घरा तुला होतं पिटलं. साहेबराव बाबा म्हातारपणे मारा विकलं तर कष्टात पिटलं.
इमानदार तुम्हाला गुदगुल्या झाला का हो मला अरे नाचत्या देहाचं नाव घेतलं असा म्हणून बोलत नाही तुम्हाला इतका आनंद असतो हे तर त्यानं दिलंय ज्याने हा जीव दिला टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी टाळी जोरात 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 टाळ आमची यजमान कोण आहे यजमान पुढे असं म्हणजे माझ्याकडे बघा म्हणून आनंद वाटला ऐका पहिल्या दिवशी एवढा मंडप भरलाय तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद काही ठिकाणी मोठा मांडव पाचच पांडव आनंद वाटला आता काही लोक म्हणते महाराज लोक नव्हे काय गाव नाही मोठं आहे आणि जिथं गाव मोठं आहे तिथं लोक पोकळ वाचन मारायला भागवत धन्यवाद देतो टाळी वाजवा थोडा मुद्दा डोक्यात ठेवा सामान्य देहाचं नाव घेतलं मला इतका आनंद होत आहे परमेश्वर बा तुमच्या मंडळी म्हणा महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून परमेश्वर महाराजाचं नाव घेते आजच्या कीर्तन घराचा मान राखून
बिगुरं झाले का नाही हो म्हणा. अरे सामान्य देहाचं नाव घेतलं तुम्हाला आनंद होतोय, तुम्हाला मरेपर्यंत पत्नीला सांभाळावं लागतंय. आणि त्याचं जर आपण नाव घेतलं तो का आपल्याला सांभाळला बस. महाराष्ट्रात बाकी काही करण्यापेक्षा नाम धरा कंटे. कुणाचे 33 कोटी देव आहे. 33 कोटी देवाचा म्हणला 8 कोटी भैरवली. इतक्या असताना तोची एक दानसूर दाता उदार तू अरे आयशी कीर्ती. बाकी देवाच्या नादी लागू नका. नाम धरा कंटे विठोबाचे. आता एवढ्याच वाक्यात थोडक्यात बोलतो. तो शिवटे माणसे मला नावाचं फार आवडतं. असं बाबा आज्या वेळाने जन्मात येऊन देवाचं नाव घेतलं नाही, पण त्याला काही मुलं होती. एका मुलाचं नाव त्याला नारायण ठेवलं. काय ठेवलं? नारायण. नावही चांगली पाहिजे म्हणून नाही दगडे आज म्हणजे गोट्या. एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणा गंगाधर आंघोळ नाही महिनाभर. एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणा प्रकाश दिवसा बॅट घ्यावं लागते प्रकाश. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणले निर्मळा आणि घरादाराला बुरा आला. महिन्याला एकदा झाली काय निर्मळा. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणजे शांता. शेजारीला भांडल्याशिवाय कर्म. अरे नाव बी तसंच पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम आणि काय टाकतात. एका मुलाचं नाव नारायण ठेवलं पुन्हा अजय वेळा. ऐका शेवट त्याचा जवळ आला अंतिमचा टप्पा आणि तो बाजावर पडला. आपल्याकडे बाज म्हणते का खाट बाज. आता बरेच लोक म्हणते भाऊसाहेब बाबा मारतानी माणसाला काही कळत मारतानी काही कळत कुणाला कुणाला. बरेच माणसं म्हणते त्याला पेतानी काही कळत पेतानी कळत नाही पण पुन्हा कळत. विनोद म्हणून बोलत नाही. तसं वाईट कर्म करताना कळत नाही पण केल्यानंतर काय ती अवस्था कळत. माणसाला मरताना जे कळत आहे ते तारुण्यात कळत. तारुण्याच्या मध्ये न माने सदा बसबसी. ऐका तारुण्यात जे कळत नाही ते मरताना कळत नाही. आज आम्ही बाजारावर पडला आणि तुम्ही सगळे शुद्ध माणसं. आता ही हार्टची बिमारी चांगली आहे. सकाळच्या कुचकल हा कुचकल. जुन्या काळात विचारा तुम्हाला खरं सांगा भाऊसाहेब बाबा जुन्या काळात बाजूवर पडले म्हातारी गपची परत पडल्या असे झटका. काकडा करून काकडा करून दुधात पाणी घालतो ढेरा का माहिती. 7-12 उगार उतार बघून लढावलं एवढंच बरोबर. आता पडल्या मरत हो म्हणा की पडल्या झटक्याने. आजच्या वेळाची अवस्था तशीच झाली. आजच्या वेळ माझ्यावर पाडला यमान आपल्या दुताला बरोबर इकडे या त्याला पापात पाप केले. त्याला कधी देवाचं नाव घेतलं नाही. त्याला बांधून आला. यमाच्या दूताला आज्ञा केली. यमाचे दूत आले आणि यमाचे दूत दिसल्याबरोबर ती म्हणली हे तर सप्तविजयची जिगड. त्याला सप्तही कळत नव्हता. आपल्याला पाहिलं नारायणा धाव. यमाचे दूत जवळ आलेले लाभ पडाले. यमाला बोललं काय झालं ते आम्हाला पाहिलं मग ते नारायण धाव असं देवाचं नाव घेतलं. यम सांगित होता तुम्हा तेथे नाही सत्ता जेते होय कथा सदा घोष नामाचा. नका डावू तया
घ्या. थोडं थांबा जरा दम भरा रे. चाय ना जरा दम धरा. हा ज्ञानेश्वर महान भजन ज्ञानेश्वर चहा आणायचा घेऊन जा मागे घेऊन जा. स्वयंपाक तयार राहिला पुन्हा लक्ष्मी उठू. आता फक्त 10 मिनिट राहिले जा. हा मग नंतर गरम करून आला. काय सांगलं तू देवाचं चिंतन करतोय देवाचं भजन करतोय त्याच्या शिवोर देखील जायचं. चला बघा काही बघा मुलं बाहेर का जीवली मस्त हे जाऊन आले क्रिस भाज्या मुलं जवळ. धन्यवाद देतो संदीप महाराज खाली बघा. मला स्वतःचे 2 लेकरं सांभाळणं अवघड आहे. पप्पा मला बिस्किट पप्पा मोकळा केलाय. पण एवढे सांभाळतात ना. आणि एक वाक्य बोलतो यांना उभा राहिला जागा नाही मी खाली बसली. बरोबर आहे की हो म्हणा की. या बाहेर अशी लेकर बघितले का नाही. बऱ्याच बाहेर वाटते आपले असं पिगाव गाणार पण नेमकं निघतं पिणार. चांगले लेकर निघावी पुण्य करावं लागते. देवाचं नाव चिंतन करते जाऊ नका जाऊ तया गावा. आज्या मेळाने जन्मात देवाचं नाव घेतलं नाही पण मरताना घेतलं. पुत्राची या लोभी रस्त्यामध्ये नारायण त्यासाठी इमान पाठविले स्वर्गातून इमान आलं म्हणून नाम धरा कंठी. कुणाचे जरा बसाचे आहे जरा बसा. देवाचं नामचिंतन कंठात धारण केलं त्याचं सतत भजन केलं. फायदा काय. काय नाव महेश सरळाला असं देवाचं चिंतन आम्ही सतत केलं भजन सतत केलं. फायदा
तळ्याच्या चिंतनी निर्षय चिंतने चिंतने तत्वता काल सारामा चिंतने काल सारामा देवाच्या काल सारावा काय रोह्या केले एका चिंतिता करशी तरी रोहे राहिला डोंगर जाऊ द्या आता साहेब झालं थोडक्यात सांगतो देवाचं जर चिंतन केलं भजन केलं तेवढंही दुःखात सुद्धा अर्जुनाची घोडी धुकली संकट बहु रवि पंचाळीस तेवढं संकट असू द्या आता उभं थोडक्यात सांगतो भाऊसाहेब बाबा तीर्थ सुटला टाईम झाला लक्षित राहील का पांडवाचा यज्ञ चालला कुणाचा पांडवाचा हे दुर्योधनाला कळालं काम्यक मनात यज्ञ चालू होता सूर्याला थाली दिली ती दिवसभर अन्नदान ज्ञानदान चालू होतं हे दुर्योधनाला कळालं कुणाला दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकाला गेली उमरीकर अशी बरी गेली त्याला दुसऱ्याचं सनभत जिने नाही केली पोलीस रोहित पुढीलाचा घाती इच्छित तशी दुर्योधनाच्या जातीची माणसं अनेक संपले मी विनोद म्हणून सांगितलं एका खोकला लागला म्हणून मला तू कुठे गेलो खूप राग खोकला पाहिजे कुठे खोकलत कुचर वाटा कशी आली संदीप भाई कुचर वाटा आहे का कुचर वाटा मसन वाटा ठरलेलं असतं कुचर वाटा महात्मे असतील महात्मे भागवत कथा गाथा पराई आता ते खोकलत कुचर वाट्या करायला तर 50,000 घातले किती खोकला जात नव्हता एक माल घेणार जवळ आले माल का दारू घेणार त्याच्या जवळ आले त्याला म्हणला का मग खोकला ते म्हणला 50,000 घातले पण खोकला काही जात ते माल घेणारा म्हणला तू पागल आहेस म्हणला पागल तुला कुणा सांगितलं म्हणला 50,000 घाला थोडी दारू रुपये म्हणला आता खोकला जाते ते म्हणला येड्या 50,000 घालून खोकला जाय ना आणि तू म्हणला सर्व दारू रुपये माझा अनुभव आहे म्हणला मी सतत घेतो तुम्हाला बंगला गेला मग जमीन गेली मी जाण्याच्या मार्गावर आहे म्हणला तो खोकला तर किरकोळ आहे त्याला म्हणायचं दुर्योधनाच्या रात्री जीवना आपलंही चांगलं केलं ना दुसरं होऊ दिलं पांडवाचा यज्ञ चालू आहे कळालं दुर्योधनाची तळपायाची आग मस्तकाला गेली दुर्वास ऋषीला बोलवलं 4 महिने सेवा केली वरमुरी प्रसन्न बोल काय इच्छा सांगितलं महाराज पांडवाचा यज्ञ चाललाय सूर्याला थाली दिली तुम्हाला रात्री 12 वाजता जाऊन सत्वाहरण करा या बस तरी गुळ देतोय आपलं कीर्तनच नाही म्हणा आपल्याला कोणी पक्ष घुसायची गरज हा पक्ष लक्ष जर आहे का बस काय सांगू सूर्याला थाली दिली रात्री 12 वाजता जायचं त्याचं सत्वाहरण करायचं त्या टायमाला दुर्वासाने सांगितलं दुर्योधना तुझं नाव बी आणि करणी बी अरे पांडवाचा काय अधिकार आहे पाहाती पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठविती रे ज्ञानदेव म्हणे कमी ठेवा व्यासाची खुना द्वारकेचा राजा पांडवा घरी रे पांडवा घरी साधा अधिकार आहे का साक्षात भगवान परमात्मा त्यांच्या घरी आहे
वाईट माणसाला पटत, तत्वज्ञान पटत. दुर्योधनाच्या बाह्या सारख्या 4 महिने माझं अन्न खाले, मला ब्रह्मज्ञान सांगता जाऊन काम करावं लागलं. थोडक्यात बोलतो. पण तरुण मंडळी काही बाहेर आहेत, आत आहेत, तुमच्या पाया पडून बोलतो. उपवासी मरायची पाळी आली तरी चालेल. चांगल्याच्या संगतीत उपवासी राहा, पण वाईटाच्या संगतीत धाब्यावर गुलाबजाम खाऊ नका. जैसा काय अन्न तैसा होय मन, जैसा पिया पाणी तैशी होय. ऐका, दुर्वासुशीला काम करावं लागलं. रात्री 12 वाजता 60,000 शिष्य. दुर्वासुशी मध्यप्रहार, दार वाजवलं. भीम, नकुल, सहदेव, अर्जुन, द्रौपदी पळत आले. बघतात काय तुम्ही ब्राह्मण येतो का? काय आपली इच्छा? भोजन काय काय बोला. द्रौपदीने सांगितलं गंगेवर जा, तुम्ही ब्राह्मण आहात, मध्यप्रहारी भोजन करायचं तुम्ही जा. अशी पत्नी पाहिजे. धर्माप आहे भीमाकडे. एकूण एकाच्या तोंडाकडे बघू लागले. द्रौपदीने सांगितलं तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी, पतीच्या मता अनुसरवणी. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका, मी आहे. मी काल पुढे काय महाराजाला भेटायला गेलो. मी रामरथ म्हणलं वहिनी महाराज कुठे गेली? ती म्हणजे ती गेली चुलीत. महाराजाला चुलीत घालते बाई, आपल्याला बोलूच गरीब पळाय विनोद म्हणून सांगत नाही. द्रौपदीला सांगितलं चिंता करू नका. इकडे गंगेवर पाठवलं, इकडे धावा केला. कुठे बोलता राशी द्वार विचाराया गेला का सकाया. काना धावो कृष्णा धावो, धावो रे लवकर रे. काना धावो, अरे धावो रे लवकर रे. काना धावो, असं वाटलं खिशातले 1000 रुपये द्यावं. भारताचे घेतलेत म्हणा तुम्ही ढाळी वाजवा. भगवान परमात्मा हाके सरी सबडी घालून या. भगवान परमात्मा धावत निघाले. गरुडाने विचारलं कुठं काम आहे? गरुड निघाला. पोरा झाली गरुडा, टाकी आले मागे. द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाचा एक पाळला, त्याला पाठीमागे ठेवलं. भगवान परमात्मा धावत आले. द्रौपदी वर काय इच्छा? देवा 60,000 शिष्य दुर्वासुशी भोजन मागतात. द्रौपदी तुला माझा सभा माहिती आहे, गेशी तेव्हा गेशी आई सासशी मला काहीतरी दे. द्रौपदी म्हणजे बरं आहे का एखाद्याच्या घरी शिवरात्र गेली. दुसरी एक मन आहे ना कशी उघड गेलं. देवा काय धर्मा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी काय सांगावं महाराज. अरे आमच्या घरी खायला राहायचं. ऐका आता देवाला सांगितलं बघ कुठं काय हे केली. एक पान असेल कुठंतरी थालीला पान होतं, भाजीचं घेतलं, तृप्तीचे ढेकर दिले. आता वैष्णव माया निर्माण केली. त्यांचे पोट तिकडेच गत झाले. राम महाराज त्यांचे पोट तिकडेच गत झाले. जास्त जीव घ्यायचं होतं, पोट तिकडेच गत झाले. आता ब्राह्मणाची माणसं असे लुळू लागले. उगा मस्त पटांगणात पुढे भाऊ. भीमाला सांगितलं जा स्वयंपाक तयार आहे घेऊन घे. भीमाला उठा म्हणजे भाऊ आता भीम हाणल्याशिवाय राहत नाही. आता काही सुधारणा ना. भीमानं उपरनं काढलं. येत्या एका उपरण्या शिवशिवर बांधली. येत्या एका आणि उपरनं आवडाय गेलं गायच्या तोंडातून माल बाहेर येऊ लागला. सांगत नाही तसे कांदे पंक्तीला बसवले. सुरुवात झालं. ओम सहना वाटो सहनो भुनक्तो सह्यं कर्मावहे यशस्विनामधि नमस्तो महाविदिशावहे. ओम झांड 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 पदाने कवळ घेता सदावन होते जीवन करे जीवित्वा उदर भरणे डोहे कुंडली. अरे
करा सुरुवात जेवायला सुरुवात झालं जेवता जेवता म्हणून लागले वा काय धर्माधरची अन्न बरी आमच्या उदरीला एकदम काय सर अन्न स्वयंपाक झाला देवाने एकच तोंड दिले 2 दिले असले तर दुसरा म्हणला बुद्धी नाही एकाने तेवढी वाट लावली म्हणा तू 2 म्हणाला एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगली जिलाबीची कडी इतकी चांगली ती कडी कडी मला एवढी कुठे कुठे एवढी कुठे मला कडी कुठे घालणार तुला काय घेणं मला जिलाबीच्या पुंगलीत घालणार पण खाऊन तर होणार तर याच्या चिंतने दिवशी तराला दुर्घट तेवढंही संकट असू द्या देवाचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही तराला दुर्घट भवन भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी तत्त्वस्य यह संसारी मनोदोषकारी पुनर्याकारी आयुपुराणी बस किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे बस किती या कानाचा सोसावा बस तराला दुर्घट भव सिंधू महाराज आत कोणतीच नाही जन्मोनिया कुडी पाचे स्मरेला घरी नेम आहारविषयी कोणतेच कुळा जन्माला या जन्म हो का भलते याते परी न चुको हरिभक्ती वान करीशी तरी कुत्र्याची निमिषी तुझे दारी वशी आईशी करी काय सांगाव भानार झाड करीशी तरी तुळशीचे निमिषी तुझे दारी वशी आईशी करी नामा म्हणे विठू कीर्तनाची नेमिशी तुझे दारी वसे बस कोणत्याही कुळात जन्माला घाल देवा जन्म हो का भलते कोणत्याही कुळात पण देवाचं नामचिंतन सतत तोंडाला यावं नित्यनेम नाही काही नित्यनेमावी अन्न खायतो जन्मुनिया पुढी वाची स्मरी राम धरी हाची नेम मला 10:30 वाजली धरी हाची नेम असं जर आम्ही सतत चिंतन केलं फायदा शेवटचं केलं विठोबाचे निर्शल संकट भावे गाता गीत विठोबाचे तराला दुर्घट भावे गाता गीत विठोबाचे आनंद वाटला तरुण मंडळीला मला वाटते गणेश मित्र मंडळ तरुण जेवढे आहेत त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो एक वाक्य बोलतो आणि तुम्ही हात तरुण तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून पुढच्या वर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला गणपती बाप्पा आशीर्वाद देतील वरून ज्याला माळ नसेल त्याला कोयतून तुळशीची माळ गळ्यात घाला दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा मायबाप त्याला मंडळी
तिथं सुटलं माझ्या आईसारख्या बहिणीसारखं येत ना काय राग आला तर दक्षिणा देऊन राशीवारी जायचं घ्यायचं नाही उलटा या खात्यात घेतलं आणि माहेरात फोन करतात हॅलो मम्मी कशी आहे शी सासू झटका येऊन मिली पटाई लागला अरे इमानदार तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा तुमची भावजाई तुमच्या आई बापाची पाय धुवून पिल्याची वारा दैशी गंदी जगी वनाचे सार घ्यावे जाण सत्वर जैसे जाते कर्म तैसे मला हातावर करा वाट्यावर बसल्या रे सरळ हा चहा गरम करा सरळ हा असे प्रोत्साहन कोणी होतो धन्यवाद आनंद वाटला झालेली सेवा गणपती बाप्पा सद्गुरू मोतीराम महाराज सद्गुरू नामधारक आमचे मारुतराव महाराज दास्तापरकर यांच्या चरणी सेवा समर्पित एखादा शब्द चुकीचा गेला असेल करवी ते शिकली कटकन वाखोडी कानी कधी वदारी ज्ञानेश्वरा